गार्गी 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 निलय दादा सेड्रिक कुठे आहात तुम्ही गार्गी 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 अरे बाकीचे सगळे कुठे गेले निलय बघ क्या गार्गी गार्गी नीलय पक्या गार्गी रुचिता निलय दादा रुचिता अरे कुठे आहात तुम्ही गार्गी 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 थांब गार्गी गार्गी थांब ना ग गार्गी व्हॉट इज रॉंग विथ यू गार्गी गार्गी थांब गार्गी गार्गी फॉर गॉड सेक थांब गार्गी अगं थांब गार्गी 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 थांब गार्गी अगं गार्गी थांब गार्गी 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 थांब ना संकटाचं धुकं कितीही दाट असलं तरी नेहमी तू मार्ग दाखवतोच. यावेळी दाखव. गार्गीला सुखरूप ठेव. गार्गी 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 थांब ना गार्गी गार्गी थांब गार्गी गार्गी थांब ना गार्गी गार्गी रुचिता मी आहे मी सेड्रिक. थँक गॉड. अगं मला आता इथे गार्गी दिसलेली. अरे मला पण गार्गी दिसली होती. काय हो तेवढ्यात मला गार्गीच्याच किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि परत समोर पाहिलं तेव्हा गार्गी नव्हती. मला काहीच समजत नव्हतं म्हणून मी आवाजाच्या दिशेने धावत आले आणि समोर तू दिसलास. थँक गॉड. अरे यार गेले कुठे. अगं थांब थांब. अरे बघे बघे आणि आम्ही आहोत. मला गार्गी दिसली होती. अरे आम्हाला पण दिसली होती. तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज. मला पुन्हा नाही चुकायचं. गार्गी थांब. निलयचा आवाज. तू चल लवकर चल. गार्गी थांब. गार्गी फॉर गॉड सेक थांब ना. गार्गी गार्गी अगं थांब. अगं सगळे शोधतायत तुला गार्गी. आय.
गार्गी तू इथे तर मग तिथे त्याला उडकत होतीस ना, हे उडकलं तर तू पण खाल्लास आणि तो पण खाल्लास. ए ए सोड तिला. निलय, नाही सोडणार. काय करणार आहेस हा? काय हवंय तुम्हाला? ए हिरो, कशाला आलायस इथं? इथं एकदा आलेला माणूस परत जात नसतो, माहित नाही का तुला? हो दादा, बोलण्यात काय टाइमपास करताय? उडवा त्याला. ए सोड तिला. सोड त्याला आधी. गोळी घाली ना आला. इथं गळा चिरेन. सोड त्याला. सोड तिला. सोड म्हणते ना. सोड. सोड त्याला. सोड. ए पक्या पक्या गार्गी रघु थांब. रघु ए गप गप. काय चाललंय तुझं? हा हा त्याला जाऊ दे. हा आहे ना आपल्या तावडीत. ए बोल, कोण आहेस तू? कोण आहेस? सांगतो मी या गावचा सरपंच आहे. सांग, का केलंस हे सगळं? नदीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतात ही लोकच घडवून आणत असतील. सांगतो का देऊ एक? सांगतो साहेब, सांगतो. सांग लवकर. हे नदीकाठचं जंगल आहे ना, तिथे सागाची खूप झाडं आहे. अहो सागाची मागणी आहे बाजारात. काही दिवसापूर्वी सागाची तस्करी करणारे लोक भेटले आम्हाला. त्यांनी खूप पैसे द्यायचं कबूल केलं, पण त्यांची अट एकच होती, हे तस्करी होते हे कुठे सांगायचं नाही. मी अफवा पसरवल्या नदीबद्दल आणि लोकांचं इथे येणं बंद झालं. बस बस एवढंच साहेब. आणि जी माणसं आली त्यांना तुम्ही मारून टाकलं, बरोबर ना? हो. अरे लाज नाही वाटत तुला? पैशासाठी लोकांचा जीव घेता तुम्ही? सांग ना, गप्प का बसलास आता? सांग. बोल ना दादा. ह्याला ना आपण पोलिसातच देऊया. ह्या अशा लोकांना ना फासावरच लटकवलं पाहिजे. अरे पक्या, पकड त्याला. पकड, चल घेऊन चल. पकडा पकडा. चल. आय एम सॉरी. तू ठीक आहेस ना? तुला त्यांनी त्रास नाही दिला ना? डोंट वरी, आय एम कम्प्लिटली ओके. ठीक आहे, आपण आता निघूया. निलय, P2C शूट करायचा राहिला. ऐक माझं, इथून जाऊया आता. पण आता तर सगळाच प्रॉब्लेम मिटलाय ना, मग आता आपण इथेच शूट करूया. बरं ठीक आहे, नदीजवळ जाऊया. चल. चला सुरू करूया. हा मी एक्सपोजर सेट करतो. ओके. तू मार्क वर उभी राहा. या फाईन. थोडी मागे जा. इकडे हलका लेफ्ट. हा ओके. रेडी? करूया सुरुवात. नाही इथे नको. का? काय झालं? नाही, आपण दुसरीकडे शूट करूया. चल. अरे पण इथे नदी आहे ना, इथेच करूया. मी सांगतोय ना तुला, इथे शूट करायला नको. चल. निलय, व्हॉट्स रॉंग? काय झालंय? नथिंग रॉंग, आय एम टेलिंग यू. चल. ओके ओके फाईन. चल. निलय, चल.
बरं झालं त्या माणसांना आपण पोलिसांकडे दिलं. समजतात कोण ही लोक स्वतःला. पैसा हवाय म्हणून कोणाचाही जीव घेतील. माणुसकी शिल्लकच उरलेली नाहीये. आणि त्या लोकांमुळे ती मुलं बिचारी अनाथ झाली. या अशा लोकांना ना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. काय झालं? मी काहीच बोलत नाही. मगाशी सुद्धा आपण येत होतो तेव्हाही तुम्ही काहीच बोलला नाही. काय झालं? एक मिनिट, मी बरी आहे, मला काहीही झालेलं नाहीये. आय एम ऑल फाईन. नाही ते तसं नाही, ऍक्च्युली सगळे थकलेत ना, सो मे बी. ओ ओके ठीक आहे. मी एक काम करते, मी आधी हा डेटा जाऊन सबमिट करते. त्यानंतर आपण घरी जाऊ, छान फ्रेश होऊ आणि 11 पर्यंत भेटू. चालेल? हो. चला, हा डेटा देऊन आले मी. हा, आता काय करायचं? हे बघ, काल रात्री जे काही घडलं, आपण जे काही अनुभवलं, हे गार्गीला कळता कामा नये. अरे पण निलय, एकाच वेळी आपल्या सगळ्यांना गार्गी वेगवेगळ्या ठिकाणी दिसलीये. हे सगळं काय आहे? मलाही कळत नाही, पण प्लीज गार्गीला यातलं काही सांगायचं नाही. अरे पण काय सेड्रिक? हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आलात सगळे? कसं झालं शूटिंग? छान झालं सर. ओके, मला फुटेज दाखवा नंतर. आणि हो, उद्याचं लोकेशन फिक्स झालं का? नाही सर, अजून झालं नाहीये. आत्ताच आलो ना आम्ही. फ्रेश होऊन पुन्हा आलो की मग होईल पुढच्या लोकेशन्स. ओके ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना कळलं की नाही? काय सर? मृत्युंजय बंगल्याचं इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या इन्स्पेक्टर घोरपडेची काल डेथ झाली. हा, येऊ दे. ये मस्त येऊ दे. येऊ दे, येऊ दे. बस 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 बस. काम मजबूत आहे राव. पैसे पण मजबूत मिळणार. गपपणे काम करायचे. अरे पण या बंगल्यात काम करता म्हणजे फाटली आहे माझी. एकदम फटतो आहेस तू. अरे फट्टू नाही भाई. अरे एक्झाम वाट बघून झालं असेल तर सुरुवात करायची का कामाला? तुम्ही कोण? मी या बंगल्याचा एजंट पटेल. निंबाळकर साहेबांनी या बंगल्याची चावी माझ्याकडे दिली. अहो साहेब, तुमचीच वाट बघतोय. चला चला. हा. हे बघा, आतमध्ये जे सामान लागणार आहे ते बघून घ्यायचं आणि मग टेम्पोतनं उतरवायचं. पटेल. नमस्कार साहेब. साहेब, आता सुरू करतो काम. काम लवकरात लवकर संपलं पाहिजे. काळजी करू नका सर, शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करू. ठीक आहे. निंबाळकर साहेब, बोला. जरा चौकशी करायची होती. कसली चौकशी? काल घोरपडे साहेब इकडे आले होते ना, त्याचीच चौकशी करायची होती. तुम्हाला लक्षात येत आहे का? तुमच्यामुळे सारखं काम अडतंय माझं. कुठे आहेत ते घोरपडे? मला जरा बोलू देत त्यांच्याशी. ते येऊ नाही शकणार. का नाही येऊ शकत? साहेब, एक मिनिट इकडे. बोला, काय झालं? काल घोरपडे साहेबांचा मृत्यू झाला साहेब. काय? हो सर. काय झालं साहेब?
नाही काही नाही, तुम्ही काम चालू करा. हो सर. चल या. साहेब तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशन चौकशीसाठी.